आज दोन्ही संघाच्या 12व्या अविन मालीकडून गिफ्ट हॅम्पर आहे. गोवे संघ 12वा खेळाडू पाठवा. आज आवाज द्यायला लागला नाहीये. नक्कीच आपण स्वागत सन्मान करूया. मान्यवर कक्षामध्ये मानकुली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आणि शिवसेना शिंदेगड प्रमुख चंदू माली, राहुल मालींचे परममित्र आहेत. नक्कीच त्यांचा हेतूची स्वागत आणि सन्मान होईल. चंदू माली, मानकोली शिवसेना शाखा प्रमुख शिंदेगड, अरुणार पाटील साहेबांचे एक जवळी का सहकारी राहुल माली यांचे परम मित्र आहेत. धन्यवाद चंदूजी माली. मान्यवर कक्षामध्ये आपण धर्मवीर माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष सुजित तातेशेठ पाटील, जॉय कुमार अँड कंपनी चे मालक आणि त्यांच्या सोबत हरेश जोशी, कल्हेर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच तसेच योगीजी पाटील, सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. मान्यवर कक्षामध्ये आपण स्वागत आणि सन्मान करूया. एक मेगा सत्कार गुरुदत्त 40+ संघाच्या वतीनं तर आपण इथे स्वागत आणि सन्मान घेतोय. गुरुदत्त 40+ संघाच्या वतीनं स्वर्गीय सुमन पांडुरंग स्मृती चषक 2025 च्या माध्यमातून सुजित तातेशेठ पाटील यांचा आपण विशेष स्वागत सन्मान करूया. पंच 2 मिनिटं थांबा. आपण मान्यवर कक्षामध्ये स्वागत आणि सुजित तातेशेठ पाटील धर्मवीर माथाडी कामगार संघटनेचे जोशी. चला स्वागत सन्मान घ्यायचा. राहुल अभिन अरे जोशी यांचा देखील स्वागत आणि सन्मान होईल. त्यानंतर योगेश पाटील आपण देखील थांबा. अभिन माली याचे शुभास्त्र पहिला चेंडू अगदी कव्हर आणि पॉइंटच्या वरून खेळला. वेलकम हरेश माली आणि अरविंद माली, माजी सरपंच मानकोली, या दोन्ही मान्यवरांचा मान्यवर कक्षामध्ये शुभ आगमन, सुस्वागतम. योगेश पाटील यांचं स्वागत सन्मान केलं जाईल. कॅमेरामॅन स्टेज कव्हर करा जरा. होम फोटो लाईव्ह योगेश पाटील यांचा देखील स्वागत आणि सन्मान होतोय. नक्की सुजित तातेशेठ आहेत, हरेश जोशी आहेत आणि योगेश पाटील. जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. मानकोली गावचे उद्योजपती हरेश कैलास माली आणि त्यांच्या सोबत अरविंद परशुराम माली, माजी सरपंच मानकोली, या 2 मान्यवरांचं देखील खूप खूप स्वागत. 3 चेंडू 5. विजय पाटीलनं पहिले 3 चेंडू खेळलेत. बघूया संदीप पाटील, जानमन गोवे आणि तुफान पिंपलास अशी पहिल्या फेरीची
ही चौथी लढत आपण पाहतोय. या सामन्यातून विजेता आणि बंद्र्या मारुती काल्हेर असं दुसऱ्या फेरीचा पुढील सामना होईल. 6 धावा 4 चेंडूमध्ये विजय पाटील 5 वर, संदीप पाटील 1 वर. आज पहिल्या सत्रावर 2 विजय जानमन सरवली संघानं मिळवलेले आहेत. बघूया या दुसऱ्या सत्रामध्ये 2 विजय कुठल्या संघाच्या नावे असतील. बंद्र्या मारुती काल्हेर, तुफान पिंपलास की जानमन गोवे. जगदीश म्हात्रे इथे देखील पावलांचा चांगला वापर केला आहे. शिवाजी म्हात्रे इनफिल्डच्या आतमध्ये आहेत. मिड ऑफ आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. धन्यवाद सुजित तातेशेठ पाटील, हरेश जोशी अँड योगेश पाटील. जगदीश म्हात्रे इथे हा चेंडू लेग स्टिकला सोडून गेलाय. 1 धाव पूर्ण केलेली आहे आणि 22+ वाईट अशा अतिरिक्त 2 धावा या चेंडूवर. धावसंख्या 9. जय माली, जिगेदादा, हरेश भाऊ आहेत, अरविंद माली, जयदास माली, चंदू माली हे सर्व आमचे आजचे मुख्य मान्यवर कक्षामध्ये पाहायला मिळत आहेत. चेंडू चालला एका टप्प्यानं लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. 1 ओव्हर बिनबाद 13. नक्कीच कुठलाही विकेट गमावला नाहीये. गोवे संघाकडून एक चांगली सुरुवात, खास करून विजय पाटील 5 चेंडूमध्ये 10 आणि संदीप पाटील 1. एक ओव्हरमध्ये 13 धावा लागलेत. चेअरमन गोवे टीम आणि तुफान पिंपलास स्पर्धेच्या चौथ्या रात्रीमधून पहिल्या फेरीचा शेवटचा सामना खेळत आहेत. या सामन्यातून विजेता टीम आणि बंद्र्या मारुती काल्हेर असा दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना होईल. की चंदू माले आणि आमचे राहुल माले दोन्ही चांगले परममित्र आहेत आणि आमचे गुरुजींचे लाडके विद्यार्थी चंदू माले नक्कीच सध्या चर्चा करतात राहुल सोबत. या स्पर्धेचा लोकाजोका काय आहे. गोलंदाजीसाठी किशोर पाटील आलाय. नक्कीच किशोर पाटील कुणाल या संघाचे ही एवन जोडी आहे. ओके, किशोरला सध्या गोलंदाजीसाठी देखील संधी दिली जाते. पहिला चेंडू चांगल्या लेंथमध्ये संदीपला टाकलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. दुसरी धाव इथे संदीपनं पूर्ण केलेली आहे. धावसंख्या 15. विनोद पाटील, घनश्याम भोईर, जगदीश म्हात्रे, शिवा म्हात्रे सारखे चांगले खेळाडू या संघामध्ये आहेत. आणि आमचे दीपक भाऊ म्हात्रे 12वे खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये. सात चेंडू 15. आज 12वे खेळाडूला देखील गिफ्ट हॅम्पर आहे अविन मालीकडून. इथे या चेंडूवर एक सिंगल धाव कंप्लीट केली आहे. बॅटकट असेल. नक्कीच पंचांचा इशारा येत नाही म्हणजे ही धाव
फलंदाज संदीपच्या खात्यामध्ये 16 धावा लागलेत. 8 चेंडूमध्ये 16 धावा. बघूया हा चेंडू अगदी शॉर्ट थर्डमॅन गलीमध्ये उचललाय विजय पाटील. सोळा धावा बनवलेत. एक सिंगल धाव विजयच्या बॅटमधून. धावसंख्या 16. हा चेंडू आपटलेला चेंडू आपण पाहतोय. इथे विकेट आली. नक्कीच विजय पाटीलची आणि चेंडू वाईट आहे. धावसंख्या 17. वाईट चेंडू आहे. एक धावाच्या स्वरूपात विकेट येईल. 17 धावसंख्येवर पहिला विकेट गोवे संघाचा संदीप पाटील यांच्या रूपानं. नक्कीच इथे एष्टिचित ही विकेट गोलंदाजाच्या नावी जाईल किशोर पाटीलच्या. नक्की जगदीश पाटील अगदी चांगल्या इष्टांच्या मागे कामगिरी करतात. बंडू पाटील आलेत न्यू बॅटर. संघाचे संघनायक आहेत बंडू पाटील. आल्या आल्या पहिला चेंडू अगदी समोरच्या दिशेनं खेळलाय. तेच तर थ्रो होता. एक सिंगल धाव. धावसंख्या 18 झालेली आहे. घनश्याम भोईर यांना झेलसाठी नक्कीच 500. आमच्या जिगेदादा यांचे भाऊजी आणि घनश्याम भोईर यांच्यावर खूप प्रेम आहे. बघूया फटका अगदी चाललाय लॉंगलेग सीमारेषेच्या दिशेनं. विजय पाटील सध्याच्या घडीला चांगली फलंदाजी करतात आपल्या जानमान गोवे टीमसाठी. 2 धावा आलेत. धावसंख्या झाली ती 20. क्या बात है. बंडू भाऊना पारितोषिक लावलेले आहे. अर्णवने आम्हाला माहिती दिली. बांजे आहेत आमचे एसकेनचे आणि बंडू भाऊ हे भाऊजी आहेत. संकेत केनी सलग 3 षटकार 1500 रुपयाचं पारितोषिक. वीस धावा. चेंडू हवेमध्ये चांगला झेल कलेक्ट केलाय. इथे विजय पाटीलची विकेट. क्या बात आहे. धक्का नंबर 2. हरेश कैलास माली मानकोली गावचे उद्योजक उद्योगपती हरेश कैलास माली यांचा आपण स्वागत सन्मान करूया. गुरुदत्ता 40+ मानकोली आयोजित स्वर्गीय सुमन पांडुरंग स्मृती चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा येतोचे स्वागत आणि सन्मान इथे केला जातोय. राहुल माले आपण पुढील स्वागत सन्मान कंप्लीट करायचा आहे. पाहू शकता आपण ऑन स्क्रीनवर. हरेश भाऊ आपण पुढे यायचं आहे. नक्कीच MPL 2025 संतोष मूर्ती या संघाचे ऑनर आणि 2025 ची MPL ची विजेता टीम राहिली होती. हरेश कैलास माली धन्यवाद भाऊ. त्यानंतर अरविंद परशुराम माली यांचा देखील आपण स्वागत सन्मान करूया. मानकोली ग्रामपंचायतचे माजी सरपंच अरविंद परशुराम माली.
पाहुण्यांचा स्वागत आणि सन्मान होतोय. धन्यवाद अरविंद माली. पहिला चेंडू घनश्याम भोईर यांचा वाईट आलाय. धावसंख्या 21. चालू सामन्यातून विजेता संघ आणि बंद्र्या मारुती काल्हेर असा आपण पुढील दुसऱ्या फेरीचा सामना पाहणार आहोत. 22 धावा, 22 धावा लागलेत. शॉर्ट पिच चेंडू होता. कंट्रोल पूलचा फटका आहे. फटका फसलाय. झेल ड्रॉप केलाय बंडू पाटील यांचा. नक्कीच हा झेल सोडलाय बंडू पाटील यांचा आणि संकेत केनीनं नक्कीच त्यांच्या भाऊजीवर बक्षीस लावलाय. 3 षटकार 1500. 24 धावा. 13 चेंडूमध्ये 24. अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बंडू पाटीलचा झेल सोडणं हे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं आहे दीपक भाऊ. कारण की बंडू पाटील यांच्याकडे मोठ्या फटक्यांची ठेवण आहे. चांगले स्ट्रोक फलंदाज आहेत. 13 चेंडूमध्ये 24 आलेत. अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. घनश्याम भोईर ला ठोकलाय. पहिला षटकार. क्या बात आहे. हा जो झेल सोडलाय तो झेलचा परिणाम बंडू पाटीलनं दाखवलाय. 30 धावा लागल्या. 14 चेंडूमध्ये 30. एष्टी रक्षक जगदीश म्हात्रे एष्ट्यांना चिपकून आहेत. हा चेंडू बघूया अगदी वाईडिश लॉंग ऑफ रिझनकडे येतोय. दुसरी धाव इथे पूर्ण झाली. चेंडू स्टंपला डायरेक्ट हिट झाला होता. धावसंख्या 32. थ्रो चांगला होता. बंडू पाटीलला जीवनदान दिलं. षटकार ठोकलाय. इथे स्ट्राईक मिळाली. आता या चेंडूवर बघूया काय उत्तर येईल. घनश्याम भोईर आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत. 1 वाईट, 2 डबल आणि 1 षटकार अशा 11 धावा खर्च केले 3 चेंडूमध्ये. इथे बॅटची कडा घेऊन चेंडू चालला अगदी शॉर्ट थर्डमॅन गली क्षेत्रामध्ये. 1 सिंगल धाव. धावसंख्या 33. धावा. दोन ओव्हर 4 चेंडू. क्या बात आहे. अतिशय चांगला चेंडू प्रमोद पाटील साठी. या ओव्हरचा पहिला चांगला चेंडू आपण पाहिला घनश्याम भोईर यांचा. बघूया फटका संदीप पाटील प्रमोद पाटीलनं उडवलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या दिशेनं हा चेंडू चौकारासाठी जातोय. चांगला फटका प्रमोदच्या बॅटमधून. धावसंख्या 37. नक्कीच प्रत्येक गोलंदाजाने एक एक्स्ट्रा चेंडू वाईटच्या स्वरूपात टाकलाय. धावा बनले 37. किशोर पाटीलने एक वाईट टाकला. त्यानंतर घनश्याम भोईरने 16 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये किशोर सिनियर त्यांनी 13, किशोर ज्युनियरनं 8 आणि 2 विकेट. 3 ओव्हर 37.
चौथ्या ओव्हरला सुरुवात होईल. गोलंदाज विनोद पाटील, जानमन गोवे आणि तुफान पिंपलास या दोन संघादरम्यान मैदानामध्ये सध्या आपण सामना पाहतोय. 3 ओव्हरमध्ये 2 बाद 37. नक्कीच, कारण की दोन्ही फलंदाज चांगले आहेत. बंडू पाटील आणि प्रमोद पाटील. चांगला फटका आपण पाहतोय, मात्र डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. फक्त एकच सिंगल धाव. धावसंख्या 38. 12वे खेळाडू तुफान पिंपळाचे दीपक भाऊ म्हात्रे आणि गोवे संघाचे उज्ज्वल पाटील. क्या बात है, क्लास. प्रमोद पाटील ना अतिशय जबरदस्त फटका ऑन द ऑफच्या अंदाजानं फटका केला होता. वाईडिश लॉंग ऑफ रिझनला. षटकार आलाय. डबल 4. 44चा आकडा लागलेला आहे. जानमन गोवे संघाच्या फलकावरती अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. 60 की 60च्या आतमध्ये, कारण की प्रमोद पाटील एक चांगले फलंदाज आहेत. बंडू पाटीलनं सांगितलं प्रमोदकडून आज अपेक्षा आहेत. इथे देखील ताकदवान फटका. गॅप मधून चेंडू चाललाय. 4 धावांसाठी चौकार. 48 धावा. 21 चेंडू मध्ये 48. दुसरी ओव्हर किशोर पाटीलची सोडली ना संदेश, तर प्रत्येक गोलंदाजांनी दुहेरी अंकामध्ये धावा आतापर्यंत खर्च केलेले आहेत. पहिल्या ओव्हरला 13, दुसऱ्या ओव्हरला 8, तिसऱ्या ओव्हरला 16 आणि चौथ्या ओव्हरच्या 3 चेंडूमध्ये 11. इथे हा मिस्टाईम फटका आहे. चेंडू उंच गेलाय. घनश्याम भोईर नक्की झेलसाठी 500. आमच्या जिगेदादा यांनी पारितोषिक लावलाय आणि पहिला झेल अचूक टिपलाय. मोठा फलंदाज इथे प्रमोद पाटील बाद झालेत. सध्या चंदू माली आणि राहुल माली मध्ये चर्चा सुरू आहे. नक्कीच या स्पर्धेचा खर्च किती आहे, कितीचा चेक द्यायचा, ही चर्चा सध्या राहुल माली आणि चंदू माली मध्ये चालू आहे. शिंदेघाट शाखा प्रमुख मानकोली आणि माजी उपसरपंच देखील राहिलेत. राहुल मालींसोबत दोन चेंडू बाकी आहेत. 48 धावा लागलेत. फलंदाज आलाय कैलास. चेंडूला हलक्यातनं टॅप केला आहे. बंडू पाटील एकीच्या तयारीमध्ये आहेत, कारण की शेवटचा चेंडू बंडू पाटील यांना खेळायचा आहे. धावसंख्या 49. बघता बघता चांगली टोटल संदेश आपल्याला पाहायला मिळते. रात्रीचं क्रिकेट आणि 4 ओव्हरमध्ये 49. अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. रोहन तरे A1 जोडी, सिद्धूनेक अंजोर नवीन 40+ खेळाडू आणि अदिती 11 पिंपलास ची स्पर्धा आहे. तिथे नक्कीच इन ॲक्शन मध्ये घनश्याम भोईर यांची चांगली फिल्डिंग जरूर पाहायला मिळाली. मात्र 2 धावा इथे आलेत. पहिल्या इनिंगचा खेळ संपला आहे आणि धावा बनलेत जर्मन गोवे संघाच्या. 4 ओव्हर 3 बाद 51. 52 धावांचं लक्ष उभं केलं आहे तुफान पिंपलासच्या संघासमोर. राहुल माली यांच्या स्वप्नातील स्पर्धा गुरुदत्त मानकुली 40+ संघाने 2025 सालामध्ये भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाला दिली.
स्वर्गीय सुमन पांडुरंग स्मृती चषक 2025 राहुल मालियांचे पिताश्री जिल्हा परिषद ओली शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते, तर राहुल मालियांच्या मातोश्री मानकुले गावच्या पहिल्या लक्ष्मी महिला मंडळच्या अध्यक्षा देखील राहिलेले आहेत. नक्कीच दोन्ही चांगलं व्यक्तिमत्व. वेलकम, सुस्वागतम. या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन होतोय गुरुदत्त 40+ संघाचे सिनियर खेळाडू आमचे रविदादा अनंत केनी, त्यांच्यासोबत शरद चाचू केनी आणि सुनील सावंत केनी, तिन्ही मान्यवरांचं मनपूर्वक सरचे स्वागत. वेलकम, सुस्वागतम. नक्कीच अगदी या स्पर्धेला मानकोली गावातून सर्वच ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे. सर्वांचं गुरुदत्त 40+ संघाच्या वतीनं खूप खूप स्वागत आणि आभार. चला, जेवण आपल्या संपूर्ण आयोजन कमिटीसाठी आलेलं आहे. पंच, समालोचक, गुणलेखक, लाईव्ह जसा वेळ मिळेल जेवण करून घ्या. मान्यवर कक्षामध्ये नक्कीच आमचे शरद चाचू केनी तसेच रविदादा केनी सिनियर खेळाडू आहेत गुरुदत्त 40+ आणि सुनील सावंत केनी माजी उपसरपंच ग्रामपंचायत मानकोली. थँक्यू सो मच. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चांगलं आव्हान ठेवलेलं आहे 52 धावांचं आपण पाहतोय आणि नक्कीच सलामीची जोडी देखील तयारीमध्ये मैदानाच्या आतमध्ये देत तुफान पिंपलास संघाच्या माध्यमातून. सुरुवात अगदी चांगली झाली होती, मात्र शेवटच्या 2 षटकामध्ये 30 धावा आल्या होत्या. तिथेच या धावसंख्या जे हनुमान गोवे संघाच्या आपल्याला पाहायला मिळाल्या. आज बंडू पाटीलने खूप चांगली बॅटिंग केली, प्रमोदने देखील 2 चौकार 1 षटका ठोकला होता आणि सुरुवात विजय पाटीलने चांगली करून दिली होती. 13 धावा बनवल्या होत्या. सलामीची जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानाच्या आतमध्ये. आज जगदीश म्हात्रे यांना चांगली बॅटिंग करावी लागेल, एक चांगली सुरुवात करून द्यावी लागेल. जगदीश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये आणि त्याचबरोबर संतोष तरी देखील जोडलेले आहेत आई गावदेवी भादवड टीम संघाचे आणि भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेचे ते लॉट कमिटी सदस्य आहेत. नक्कीच तुफान पिंपलास टीम संघासाठी सुभाष म्हात्रे आणि निलेश म्हात्रे सदी देखील यूट्यूबला जोडलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून पिंपलास संघाला शुभेच्छा आहेत. मात्र सध्या सुरुवात चांगली होणं हेच फार महत्त्वाचं असेल पिंपलास संघासाठी. 51 धावा बनवल्या त्यांनी. 52 धावांचा एक चांगलं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. तेराची सरासरी गाठायची प्रति षटकामागे गोलंदाज आपली तयारी करताना आपण पाहतोय. विजय पाटील येऊ दे इकडे. जुना चेंडू. यस, पॉवर प्लेचं षटक महत्त्वाचं षटक आहे आणि तो षटक टाकण्याची तयारी करताना उल्हास पाटील फ्रंटलाईन गोलंदाज, फिरकी गोलंदाज आहे. नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. मात्र बॅटर पूर्णपणे सेट होऊन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जगदीश म्हात्रे आपण पाहतोय. तुफान पिंपलास सध्या बॅटिंग करण्याची तयारी आहे. नरेश पाटील नो स्ट्रायकिंगवर. पहिल्या 2 चेंडूवर कोणत्या संघाची चांगली सुरुवात आहे ती माहिती नक्की तुमच्यापर्यंत पोहोचेल, कारण की मागच्या मॅचमध्ये बघितलं आपण एक चौकार आला त्यानंतर विकेट आला होता. आता या मॅचमध्ये काय घडतं ते नक्कीच आपण पाहूया. फिल्डिंग पोझिशन मिड ऑफ विजय पाटील आहेत.
शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर बंडूला पाहतोय आपण. कव्हर पॉइंट थर्डमॅनला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. विकेट किपर विकेटपासून दूर आहे. पहिला चेंडू लोअर फुलटा चेंडू ऑफस्टिकला ठेवला होता आणि त्याच्यावर धाव घेतली जात नाहीये. म्हणजे सुरुवात चांगली इथे आपण पाहतोय जे हनुमान गोवे संघाची आपण पाहतोय. कमिंग अप जे हनुमान गोवे टीम संघाची एक मोठी स्पर्धा तुमच्या भेटीला येते. मात्र सध्या तोच संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण पाहतोय. शॉर्ट बॉल बॅटच्या स्लॉटमध्ये ऑन साईडला स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू चालला सीमारेखा पार येतोय चौकार. आणि ऐकल्यानंतर सुनील म्हात्रे सरांची आठवण येतो आम्हाला नेहमी. जबरदस्त डान्सिंग राहिली होती तेव्हापासून त्यांनी डान्सिंग बंद केली आहे भिवंडी नगरीमध्ये. 4 धावाने खातं ओपन होतंय तुफान पिंपळा संघाचं आपण पाहतोय. चांगली सुरुवात जगदीश म्हात्रेच्या माध्यमातून आपण पाहतोय. तुफान पिंपलास मैदानाच्या आतमध्ये उत्तर देत असताना 52 धावांना पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरतून मारण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आणि बडी मछली जाल में फसती हुई विकेट मिळालाय. बॅटर आउट. मी म्हणेल की चौकार आला होता. सिंगल डबलने देखील काम चालू शकलं असता. पिंपळा संघाचा मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये इथे आऊट झालेले आहेत आणि आता थोडंसं दबाव पिंपळा संघावर आपल्याला पाहायला मिळतोय. जगदीश म्हात्रे 4 धावा बनवून खेळाडू कक्षामध्ये परतीचा प्रवास करताना आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आणि उल्हासला विकेट देखील मिळाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वर आपण पाहतोय राजन पाटील. गोलंदाज चांगली गोलंदाजी करताना उल्हास पाटील आपण पाहतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा सुंदर असा हा स्ट्रोक. समोर क्षेत्ररक्षक आहे विजय पाटील चांगली फिल्डिंग करताना आपण पाहतोय. एकच धाव आली आहे. राजन पाटील यांचं खातं ओपन होतंय. धावसंख्या 5 धावा धावफलकावर 1-5 ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते तुफान पिंपळा संघाच्या माध्यमातून. उल्हास पाटील जबरदस्त गोलंदाजी करताना पुन्हा एकदा लेग कट करण्याचा प्रयत्न. अगदी वेग थोडासा वाढला होता या चेंडू मागे गोलंदाजच्या माध्यमातून. डॉट चेंडू इथे पाहायला मिळत आहे. यानंतर होणारा सामना बंदरा मारुती काल्लेर आणि या मॅचचा विजेता संघ. नेक्स्ट मॅच बडा मुकाबला. पुन्हा एकदा व्हाईट यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला. सरळ निघून गेलेला आहे विकेट किपरच्या हातामध्ये. तर अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ पॉवर प्ले नक्की जिथे आपल्याला पाहायला मिळते की जे हनुमान गोवे संघाच्या माध्यमातून चांगला राहिलेला आहे. फक्त आणि फक्त अल्पेश गायकवाड सांगत आहे की 5 धावा खर्च केलेल्या आहेत आणि एक विकेट देखील मिळाला होता उल्हास पाटील यांना. पुन्हा एकदा इन ॲक्शनमध्ये सुजित तात्याशेठ पाटील यानंतर तुम्हाला पाहायला मिळतील बंदरा मारुती काल्लेर टीम संघासाठी. आज दिवसभर आपल्या संघासोबत आहेत आणि नक्कीच चांगला खेळ त्यांनी ठाणा येथे नक्कीच केलेला आहे. कोपरी इथे आणि आज आपल्या भिवंडीमध्ये पारंपरिक मानकोलीची ही क्रीडानगरी जी आहे सध्याच्या घडीला बिझी आहे. कारण की एक स्पर्धा झाली की लगेच दुसरी स्पर्धा लगेच सुरू होते या ग्राउंडवर. धावा झालेल्या आहेत 5 धावा आणि आता इथून जर धावा आल्या नाही तर पिंपलास टीम नक्कीच दबावामध्ये जाईल आणि त्यासाठी गोलंदाज देखील पाहतो आपली तयारी करताना. तानाजी पाटील फेमस गोलंदाज जे हनुमान गोवे टीम संघाचे. ठाकूरपाड्याच्या स्पर्धेमध्ये खेळले नव्हते. थोडेसे अनफिट होते मात्र या स्पर्धेमध्ये पूर्ण फिट होऊन आलेले आहेत. आणि पहिला चेंडू अगदी बॅटच्या रेडमध्ये आलेला आहे मात्र क्षेत्ररक्षक वेगाने दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न. आता एकाला
परतीचा प्रवास करावा लागेल. विकेट. असंही राजनला तंबूमध्ये परतीचा प्रवास करायचाच होता, कारण की येणारा फलंदाज स्ट्रॉंग फलंदाज आहे. विनोद पाटील आलाय. विनोद पाटील यावर्षी नक्कीच भरपूर फॉर्म मध्ये, मात्र आज त्या फॉर्मची खऱ्या अर्थाने परीक्षा आहे. कारण की दिवसभर कितीही चौकार षटकार मारले, मात्र रात्री आपल्याला तीच बॅटिंग करायची आहे, तरच आपला फॉर्म म्हणू शकतो आपण. धावा झालेले आहे 7 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा आपण पाहतो खेळला चेंडू हवेमध्ये होता आणि आता दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा 2 धावा मिळतात. इथे धावा झालेल्या आहेत धावफलकावर 9 धावा. 2 विकेट गमावलेल्या आहेत तुफान पिंपळा संघाच्या माध्यमातून. 52 धावा बनवायचे आहेत. थोडंसं संघर्ष मैदानामध्ये पाहायला मिळते तुफान पिंपळाच्या माध्यमातून. तानाजी पाटील पुन्हा एकदा पुढचा चेंडू टाकताना शॉर्ट बॉल होता, पूर्णपणे बॅटवर आलेला नाहीये, मात्र मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता. तिथे रनआउटची संधी आहे आणि फलंदाज बाद. म्हात्रे ज्या प्रकारे आऊट झाले होते त्यानंतर अजून 2 विकेट आलेले आहेत, म्हणजे एक चांगली मजबूत स्थिती निर्माण झाली आहे. आणि आता पिंच हिटर कालीराम पाटील मैदानाच्या आतमध्ये. धावांवर एक पूर्णपणे रोख लावली गेली आहे. 10 धावा फक्त आणि फक्त धावफलकावर पाहतोय. 9 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि त्याच्यामध्ये फक्त 10 धावा इथे पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंगवर नवीन फलंदाज आपण पाहतोय 9 स्ट्राईकला आहेत आणि आता स्ट्रायकिंगवर विनोद पाटील. फुलटा चेंडू ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेग मध्ये. फिल्डिंग चांगली आहे. 1 धाव आली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र फक्त 1च धाव मिळेल. थोडंसं शांत क्रिकेट. ज्या प्रकारे ही थंडी जास्तच थंडावा मारत आहे, त्या प्रकारची जी बॅटिंग देखील थंडीमध्ये सुस्तावली गेलेली आहे असंच म्हणू शकता आपण. धावसंख्या 11. तानाजी पाटील चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय. धावसंख्या 11 धावा. पुन्हा एकदा आपण पाहतोय लॉंगॉनला वेगाने विजय पाटील चेंडूपर्यंत 1 धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला नाहीये, मात्र धावा बनत नाहीयेत. धावा थांबल्या गेलेल्या आहेत. थँक्यू संदेश. नक्कीच आज आमच्या गुरुदत्त 40+ संघाचे खेळाडू अजय तुळशीराम माली याचाच वाढदिवस आहे. आणि नक्कीच आम्हाला आज त्यांचा वाढदिवस या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केक कापून साजरा करायचा आहे. अजय, तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तत्पूर्वी आपण जाऊया मान्यवर कक्षामध्ये. स्वागताने सन्मान करूया. रविदादा केनी यांचा स्वागताने सन्मान राहुल माले आपले शुभ हस्ते करायचे आहे. मानकुली गावचे समाजसेवक आणि गुरुदत्त 40+ संघाचे एक सिनियर खेळाडू कॅमेरामॅन रविदादा अनंत केनी यांचा शुभ सन्मान या स्पर्धेसाठी तन मन धन राहुल मालीने अर्पित केलेले आहे. त्यानंतर आमचे शरद चाचू केनी
मानकोली गावचे समाजसेवक, मुंबई महानगरपालिका चे कर्मचारी आहेत, शरद चाचू केनी. राहुल स्वागताने सन्मान होतोय अतिथींचा, पाहुण्यांचा. त्यानंतर सुनील सावंत केनी, माजी उपसरपंच मानकोली आणि जयदुर्गा मंडळाचे माजी उपाध्यक्ष सुनील केनींचा देखील आपण स्वागत सन्मान करूया. राहुल एक बाकी आहे अजून, सुनील केनीचा घ्या. सुनील केनी याचा देखील स्वागत आणि सन्मान. सुनील सावंत केनी याचा देखील स्वागत सन्मान होतोय. ओ टू संदेश. धन्यवाद मान्यवर. थँक्यू. मात्र बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट आलेला आहे. काही गोलंदाजी करत आहे प्रमोद भोईर. बॅटिंग देखील आज चांगली केलेली आहे आणि गोलंदाजी देखील चांगली पाहायला मिळतोय. सध्या तरी आपण पाहतोय टीम थोडीशी दबावामध्ये पाहायला मिळते, मात्र चांगली फलंदाजी देखील होत नाहीये. धावा 52 बनवायचे आहेत आणि कमालीची गोलंदाजी केली आतापर्यंत. प्रमोद भोईरची चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. धावसंख्या 13 धावा धाव पलकावर पाहतोय आपण. विनोद सज्ज होत आहे. मोठे फटके खेळावे लागतील. फुलटा चेंडूचा देखील फायदा घेता आला नाहीये. गॅपमध्ये चेंडू चाललाय आणि चेंडू थांबला गेला नाहीये. मिसफिल्ड. 1-2 का 4. असेच फटके सुरुवातीला आले असते तर नक्कीच मॅच बनली असते, मात्र आता थोडंसं उशीर झाला. मात्र प्रयत्न जारी आहेत विनोद पाटील यांच्या माध्यमातून. प्रमोद भोईरच्या आगेस एक चौकार आलाय. 17 धावा धाव पलकावर. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू हवेमध्ये आणि आता झेल सुटली गेली आहे आणि दुसरं धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि आता पुन्हा एकदा चेंडू चालल्या सीमेच्या दिशेने आलाय चौकार. खेळ बाकी आहे आणि आता जर मोठा फटका आला तर शेवटच्या षटकामध्ये प्रयत्न करू शकतात, कारण की 31 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विनोद पाटील थोडंसं लेट आलं मैदाना, मात्र लेट मगर ग्रेट. सध्या तरी पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय आणि मला तर वाटते हा चेंडू सीमारेखा पार चालले की काय. यस, येतो षटकार. सत्तावीस धावा. सहा चेंडू आणि 25 धावांची आता आवश्यकता आहे. बनवू शकतात. तुमचं मूड होणं फार महत्वाचं आहे. अशा धावा भरपूर वेळा बघितलेल्या आहेत आपण या भिवंडी नगरीमध्ये. भिवंडीचा क्रिकेट असंच आपण पाहतोय की नेहमी बघत असतो. मग कुठे 4 धावा निघत नाही, कधी 3 धावा निघत नाही, तर कधी कधी 20, 25, 30 धावा देखील बनताना बघितलेल्या आहेत. आणि 40 प्लेच्या क्रिकेटमध्ये आपण या धावा बनताना बघितलेल्या आहेत. 6 चेंडू आणि 25 धावा. शेवटचा षटक आहे आणि गोलंदाज नेहमीप्रमाणे आपण पाहतोय चंदू. चला थोडी फिल्डिंग लावा आपण. बंडू पाटील फिल्डिंग पोझिशन मध्ये येताना आपण पाहतोय. टीमचे कॅप्टन आज चांगले खेळलेले आहेत आणि चांगली लीड करताना आपल्या टीमला.
सागर पाटील आणि धनराज म्हात्रे यांनी पैसे नक्कीच जमा करावेत, कारण की पारितोषिक गोलंदाजीसाठी लागलाय. चंदूसाठी लागोपाठच्या 2 विकेटसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. काही हरकत नाही आहे. मात्र 6 चेंडू 25 धाबा कालीराम पाटीलला प्रयत्न करावे लागतील. सिंगल डबलने काहीच होणार नाही आहे. षटकार चौकारच आवश्यकता आहे सध्या तरी. 5 मध्ये 24 बनवायचे आहेत. समीकरण थोडंसं कटिंग आहे, मात्र क्रिकेट हे काही होऊ शकतो. चंदू पाटील, सर्व प्रेक्षक एन्जॉयमेंट करताना काल गोवेगावच्या बाजूचंच गाव म्हणजेच पिंपलगड संघाने क्वालिफाय केलेला आहे. आणि आता पुन्हा एकदा डॉट चेंडू. आता 4 मध्ये 4 षटकार आले तरच मॅच जिंकू शकतो. पूर्णपणे वर्चस्व या मॅचवर जे अनुमान गोवे टीम संघाचा आपण पाहतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा क्रॉस बॅटने खेळलाय. नक्कीच एकच धाव इथे घेतली जात आहे. नक्कीच 3 चेंडू आणि आता 23 धाबा बनवायचे आहेत. मिशन इम्पॉसिबल, मात्र क्रिकेट हे काही बोलू शकणार नाही आपण. काल देखील असंच झालं. चिरबकोन संघाने बाजी मारली. स्विंग अँड मिस आणि मात्र थोडंसं कटर चेंडू त्याच्यामध्ये. वाईट इशारा लारा सरांच्या माध्यमातून. 22 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा एकच धाव इथे घेतली जाईल आणि आता आपण पाहतोय विजयाचे दरवाजे खोडले झालेत, कारण की 2 चेंडूचा खेळ बाकी आणि 21 धावांची आवश्यकता आहे. 2 पाऊल दूर आहे विजयापासून टीम. आणि यानंतर या मॅचचा विजेता संघ आणि भंद्रा मारुती काल्हेर. आणि आता लगबग पूर्णपणे भंद्रा मारुती काल्हेर संघाबरोबर खेळण्याची तयारी झाली आहे. ते म्हणजे जय हनुमान गोवे संघाचे आपण पाहत आहे. टॉस साठी कॅप्टनने तयारीत राहायचे. एका चेंडूचा खेळ. तब्बल 20 धावांची आवश्यकता. त्यांनी शेवटच्या चेंडूवर मिळाला विकेट. अशा प्रकारे जय हनुमान गोवे संघाने हा सामना टेम्पर तुफान पिंपलास संघाचे दीपक भाऊ म्हात्रे आहेत. त्यांना आपण गिफ्ट टेम्पर देऊन सन्मानित करूया. तुफान पिंपलास संघाचे 12वे चंदूदादा माले आणि जयदास माले आपले शुभ असते. या 12वे खेळाडूला गिफ्ट टेम्पर आहे. अविन माली यांनी आज अंतिम फायनल डे या स्पर्धेच्या माध्यमातून या संघाच्या 12वे खेळाडूंना गिफ्ट टेम्पर स्पॉन्सर केलेत. त्यानंतर उज्ज्वल पाटील जय हनुमान गोवे संघाचे 12वे आहेत. चचो आपण द्यायचं सुनील केनी. जय हनुमान गोवे संघाचे 12वे उज्ज्वल पाटील आज 12वे खेळाडूंना देखील या स्पर्धेतून गिफ्ट दिलं जातोय. धन्यवाद.